उलगडताना मन भावनांनाही उठाव देतं, सुखदुःखांच्या वळणावाटांना मनस्वांनाही वाव देतं. खरं जगायचं कसं याची देतात कर्मवीर अण्णांसारखी आदर्श प्रेरणा म्हणून सर्वांना करते वक्तृत्व रूपी वंदन. मी आनंद सिद्धार्थ रासकर या प्रस्तुत मंचावर विचार मांडते. माझे आवडते कर्मवीरांना. ज्ञान दिवा भारतीयांच्या मनामनामध्ये चेतवणारा, लोकांच्या मनामनामध्ये स्वाभिमान फुलवणारा. देव दगडात नसतो, देव माणसात असतो हे हेरून माणसांमध्ये माणुसकी पेरणारा लोकमहर्षी शिक्षमहर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. भारत हा दगडधोंड्यांचा अंजन कांजन कड्या कापाऱ्यांचा देश आहे. भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील, पण पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने या देशात जन्माला आली आणि त्यापैकी एक रत्न म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोजा गावी गंगा मातेच्या पोटी एका महामानवाचा जन्म झाला. असं म्हणतात ना, एखाद्याच्या आयुष्यात एखादा क्षण असा येतो की त्याचे संपूर्ण आयुष्य पलटून जाते आणि तोच खरा कसोटीचा क्षण असतो. मित्रांनो, कर्मवीर भाऊरावांच्या आयुष्यातही असंच एक कसोटीचा क्षण आला होता. एकदा कर्मवीर अण्णांच्या घरी पाहुणे मंडळी जेवणासाठी आले होते. पाहुणे मंडळींच्या जेवणासाठी गोडधोड स्वयंपाक बनवण्यात आला होता. पाहुणे मंडळी जेवायला बसली. पाहुणे मंडळींसोबत कर्मवीर अण्णाही जेवायला बसले. पाहुणे मंडळींनी कर्मवीर अण्णांच्या वडिलांना म्हणजेच पायगुंडे पाटलांना एक सहज प्रश्न विचारला. पायगुंडे पाटील, तुमचे चिरंजीव काय करतात? तेव्हा पायगुंडे पाटील म्हणाले, काही नाही, एक महत्त्वाचं काम करतात. तेव्हा पाहुणे मंडळींनी उत्साहाने विचारले, कोणते महत्त्वाचे काम बरं? तेव्हा पायगुंडे पाटील म्हणाले, काही नाही, 2 वेळाचं खातो आणि गावभर हिंडतो. त्यावेळी पायगुंडे पाटलांच्या तोंडातून असे शब्द निघाले. लक्ष्मीबाई म्हणजेच भाऊराव यांची पत्नी तेव्हा पाहुण्यांना जेवण वाढण्याचे काम करीत होते. आपल्या सासऱ्यांच्या इतक्या तिरगस बोलण्याने वहिनींचे हृदय दुखावले गेले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भाऊरावांना वाढत असताना अश्रूचे 2 थेंब त्यांच्या ताटात पडले. पत्नी पुढील भाऊरावांना अपमान सहन झाला नाही. ते ताटावरून उठले आणि त्यांनी पायी चालत सातारा गाठला आणि तिथूनच त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. मित्रांनो, श्रीशक्तीचे अश्रू अतिशक्तिशाली असतात. सात्विक द्रौपदींच्या अश्रूने महाभारत घडवलं, जिजाऊंच्या अश्रूने स्वराज्य घडवलं असा इतिहास आहे ना, अगदी त्याप्रमाणेच लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या अश्रूने रयत शिक्षण संस्था घडली. इथेच रयतेचे रामायण लिहिले गेले. मित्रांनो, लोकशाहीचा मूळ गाभा हा लोकशिक्षणेवरच आधारित आहे आणि हेच लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेण्यास प्रवृत्त करते. हेच ज्ञात कर्मवीरांना होते. म्हणून त्यांनी अनवाणी पायाने वनवन करून अवघा महाराष्ट्र पालथा घातला आणि शिक्षण दौड बहुजनांच्या झोपडीत नाही तर झोपडीतल्या खोपडीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. पण आज त्याच कर्मवीरांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचे चित्र काय दिसते? शिक्षणाचा संबंध पदव्यांशी, पदव्यांचा संबंध नोकरीशी, नोकरीचा संबंध भाकरीशी, पुन्हा भाकरीचा संबंध नोकरीशी लावत आजची आपली शिक्षण संस्था एका वर्तुळात आकारात चाललेली दिसते. अशा या भरकटलेल्या शिक्षण व्यवस्थेला कर्मवीर अण्णांचे विचार एखाद्या दीपस्तंभासारखे वाटू लागते. म्हणून मला म्हणावंसं वाटते, आदर्श आहेस तू, नाही का धर्मसंस्कृतीचा, अग्रूत तू पुरुषांच्या ज्ञानक्रांतीचा, झोपडीत तू हसत लावलास विद्येचा दीप. बहुजन असतात बहुमनी, जळतात शतकांची पाप, जळतात शतकांची पाप. मित्रांनो, भाऊराव नेहमी म्हणायचे, माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत ना, त्यापेक्षा दुप्पट बहुजनांची मुलं मी शिकून साक्षर करेल आणि याच समाजकंटकाच्या छाताडावर थया नाचायला लावेल. आणि जर हे काम मला जमलं नाही तर स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच छाताडावर गोळी झाडेल आणि स्वतःचाच अंत करेल, असे सिंहगर्जना करणारे माझे लाडके कर्मवीर भाऊराव पाटील. मित्रांनो, स्वतःच्या हातातील मुलीच्या बांगड्या परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गहाण ठेवणारे, स्वतःच्या पत्नीचे मंगळसूत्र गळ्यातलं वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जेवणासाठी गहाण ठेवणारे माझे लाडके कर्मवीरांना हे खरे आदर्शस्तंभ आहेत. मित्रांनो, थोर माणसं ही काळाची गरज म्हणून जन्माला येतात आणि तेजस्वी नावलेख मिळून जातात. ज्ञानगंगेच्या तळाशी अस्पष्ट झालेले, अंधकारातून आणि थराथरातून धुतलेले रत्न वर आणून सोडणारे आणि आयुष्यभर संघर्ष करून दीनदलितांच्या आयुष्यातील वादळ नाहीसे करणारे कर्मवीर भाऊराव पाटील 9 मे 1959 रोजी देशाला पोरके झाले. मित्रांनो, बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी आपले आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटलांना माझे कोटी प्रमाण. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.